नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, आता पुढचं लेटर्स घेऊया. एन आणि ओ. ओके. एन म्हणजे नॉटी शेअर्स आणि ओ म्हणजे ओबिडियंट शेअर्स. ओके. तर नॉटी शेअर्स कुठले आहेत बाबा? तर नाल्को. ओके. नाल्को म्हणजे नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी. हा नॉटी का? तर याच्या जसं रॉ मटेरियल खालीवरती होत असतं, रॉ मटेरियलचं आहे कॉस्टिक सोडा मेनली फॉर ॲल्युमिना, आणि कॉस्टिक सोडाचे 2-3 वर्ष सायकल्स असतात. जेव्हा कॉस्टिक सोडाचे शेअर्स खाली असतात की त्यांचा काही माल खपत नसतो किंवा खूप चीप मटेरियल त्यांना द्यायला लागतं बाहेर, ते नाल्को परचेस करतो. त्यामुळे नाल्को सध्या वरती आहे. त्यामुळे 1/X असं प्रपोर्शन आहे ॲल्युमिनियम कंपन्यांचं आणि कॉस्टिक सोडा कंपन्यांचं. नाल्को हा सध्या वरती आहे. 200 रुपयाला होता काही दिवसांपूर्वी आणि 250ला जाऊन तो खाली आलेला आहे. आता कधीच शेअर वरती गेलेला नाही, पण 2 वर्षांनी हा परत शेअर खाली येऊ शकतो. नाल्को नॉटी शेअर. नंतर नॅशनल पेरॉक्साईड असं प्रोडक्ट बनवतं की जे पेपर कंपन्यांना उपयोगी आहे. आता पेपर कंपन्यांना आत्ता हे काय म्हणायचं, त्यांचं डम्पिंगमुळे त्यांचे पेपर खपत नाही, त्यामुळे रॉ मटेरियल कमी घेतात. ओके. त्यामुळे आता नॅशनल पेरॉक्साईड आपण शेअर खाली, कारण त्यांचं प्रोडक्ट खपत नाही हायड्रोजन पेरॉक्साईड. त्यानंतर नाटको फार्मा, हे तर अमेरिकेला एक्सपोर्ट करणारी कंपनी, युरोपला. हे का पडले माहिती नाही. नवनीत एज्युकेशन, उत्तम शेअर 140 रुपयाला, सॉलिड प्रॉफिट्स कमवते. गाला नावाचा ओनर आहे आणि एज्युकेशन डिपार्टमेंट काम करते आणि स्टेशनरी बनवते. नंतर NBCC कन्स्ट्रक्शन कंपनी फंटास्टिक आहे. NCC नॅशनल आपण नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनी, मोठे मोठे पूल्स बोगदे बनवते. नेस्को. ओके. मुंबईची कंपनी आहे. गोरेगावला त्यांचं मोठं काय म्हणायचं मैदान आहे की ज्याच्यामध्ये लोकांची प्रदर्शनं भरवली जातात. एव्हरग्रीन कंपनी आहे. नंतर नेस्ले, कॉफी किंवा गहू कमी झाला की नेस्लेचे किमती वाढतात, कारण रॉ मटेरियल कमी झालं की नेस्ले वाढतो आणि रॉ मटेरियल वाढलं की नेस्ले पडू शकतो. ओके. MNC कंपनी आहे. न्यू इंडिया इन्शुरन्स, GST जर कमी झाला तर न्यू इंडिया इन्शुरन्स परत आता जो 150-60ला असेल तो 200च्या वरती क्रॉस होऊ शकतो. नॅशनल फर्टिलायझर, ही एक ना गव्हर्मेंटची फर्टिलायझर कंपनी आहे. विशेष काही मार्केट फेवरेट नाही अजिबात, पण तरीसुद्धा 70ला घ्यायला हरकत नाही. 70 ते 100 असा भाव असतो याचा. नंतर निपो बॅटरी, जे आपण बॅटऱ्या घेतो. ओके. ही पण कंपनी विशेष चालत नाही आत्ता एनपासूनची, पण तरीसुद्धा ही बघण्यासारखी कंपनी आहे. आता एकदम 350 किंवा 400 रुपयाला असेल. ओके. हा याचा 600 वगैरे असू शकतो. बघा तुम्ही टेक्निकल चार्ट आणि त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. NMDC आयर्न ओरची कंपनी आहे. जसं एक्सपोर्ट वाढला NMDCचा, आयर्न एक्सपोर्ट, म्हणजे स्टीलला डिमांड आली की NMDC वाढतो आणि स्टीलला डिमांड कमी असली की आयर्न ओरला पण डिमांड नसते, त्यामुळे NMDC पडतो. कमोडिटी कंपनी आहे. नंतर NRB बेअरिंग आणि NTPC पॉवर सेक्टर. ओके. जशी पॉवर सेक्टरला डिमांड आली, ओके, खपत बिजली वाढली की NTPCचा शेअर वरती जातो, किंवा कोळशाच्या किमती कमी झाल्या की सुद्धा NTPCचा शेअर वरती जातो. शेवटी तुम्हाला प्रत्येक कंपनीचं रॉ मटेरियलची 70% त्याची कॉस्ट असते, त्याची सायकल माहिती पाहिजे आणि ऑब्वियसली फिनिश गुड्सची पण सायकल माहिती पाहिजे. ओके. या दोन्ही सायकल्स जर तुम्हाला माहीत पडल्या, त्याचे रेट्स किंवा पैसे, तर ऑब्वियसली यू कॅन सिलेक्ट राईट टाईम राईट स्टॉक. ओके. ह्याची कला आहे, ती अवगत करून